आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा 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 वा, काय छान झालाय स्वयंपाक। हा, आणि विशेष म्हणजे खीर। हा हा हा, तू केलंयस? हो, चांगलं आहे, चांगलं आहे। काय झालं? काही नाही ताई, अगं काय झालंय ते म्हणजे मगाशी पण कीर्तीने जे काही केलं ते काही कळलं नाहीये। अगं काय नाही, सुहास आणि कीर्तीचं असं म्हणणं होतं की त्यांची शिक्षा आता संपावी। मी म्हटलं, शिवा एवढे कष्ट घेते आपल्या घरासाठी, तुम्ही दोघं तिचं कौतुक करा, म्हणजे त्यांच्या तोंडून कौतुक ऐकल्यावर आपल्यालाही कळेल ना की त्यांना पश्चाताप झालाय ते। अगं पण ही काय पद्धत आहे? मी त्यांना सांगितलं नव्हतं की पाय धुवा वगैरे, ही कल्पना कीर्तीचीच होती। पण तरी तिला तू होकार दिलासच ना? हो, मी होकार दिला, कारण मला खात्री होती शिवा असे पाय बी धुवून घेणार नाहीच, ती नकारच दे। पण एक मात्र झालं, या कृतीमधून कीर्तीची कृतज्ञता कळली। आणि म्हणजे तसंही कीर्ती आणि सुहासने शिवाबरोबर जे केलंय त्याचा विचार करता हे ठीकच आहे। म्हणजे ताई मग आता करून टाक ना माफ। स्वयंपाक छान झालाय कीर्ती, खरंच। ठीक आहे, माफ केलं। हा, पण पुढच्या वेळेस अशी चूक केली तर माफी नाही आहे बरं का? हो अगदीच, म्हणजे त्यावेळेला शिवा जरी म्हणली ना तरी मी ऐकणार नाही। हा नाही, असं अजिबात होणार नाही, खात्रीने सांगतो अगदी। आता मला बरं वाटतंय। अशी एवढं दडपण आलं होतं, मला माझीच लाज वाटत होती की हे सगळं काय चाललंय। अगं तो काय चुकीचं थोडी केलं होतंस काय? तू म्हणाला होतास फक्त पाय धुवायची तयारी कर, खरंच पाय धुवायला लागले असते तर मला काय अंदाज, पण पाय नाही ना धुवायला लागले, मग मी धुणार पण नव्हते। आता नाही हिला सगळ्यांसमोर माझे पाय धुवायला लावले ना तर नाव नाही लावणार कीर्ती देसाई।